हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा आपला घटक आहे बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमधला वर्गीकरण हा घटक. त्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा अभ्यास आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वर्गीकरण याला आपण क्लासिफिकेशन असंही म्हणतो. यावर आधारित प्रश्न प्रकार कसे येऊ शकतात तर चार एकमेकांशी साम्य असणारे चार घटक दिलेले असतात, चार पदं दिलेली असतात. त्या चार पैकी कुठल्याही तीन पदांमध्ये तंतोतंत साम्य असते, म्हणजे अगदी सेम असतात. एक घटक जो असतो त्यातला तो थोडासा वेगळा असतो किंवा त्यांच्यातून विसंगत असतो. हा विसंगत किंवा वेगळा घटक आपल्याला फक्त शोधायचा आहे. तर हे वर्गीकरण हा जो घटक आहे, हा घटक पुढे त्याचे तीन उपघटकही पडतात. त्यातला पहिला जो उपघटक आहे तो आहे शब्दसंग्रह, दुसरा उपघटक आहे आकृत्या आणि तिसरा उपघटक आहे संख्या. ह्या तिन्ही उपघटकांचा अभ्यास आपण आपल्या या सिरीजमध्ये करणार आहोत. त्यापैकी पहिला जो उपघटक आहे शब्दसंग्रह, तो आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर शब्दसंग्रह यावर आधारित प्रश्न सोडवायचे कसे. खरं तर हा वर्गीकरण हा जो घटक आहे त्याला आपल्या बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरमध्ये जवळजवळ 10% इतकं भारांश आहे. त्यावर आधारित तेवढे प्रश्न येतात. साधारण 100 पैकी 10 मार्क ह्या घटकाला दिलेले आहेत आणि तसा घटक हा खूप सोपा आहे. त्यामुळं व्यवस्थित हा व्हिडिओ बघा आणि त्यातलं शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे त्याची आपण आधी काय करूयात, थोडीशी माहिती घेऊयात किंवा कोणते मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत हे आपण आता आधी पाहूयात. वर्गीकरण यातील शब्द हा घटक, यावर आधारित प्रश्न सोडवताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायच्या. या उपघटकामध्ये किंवा या प्रश्न प्रकारांमध्ये विशिष्ट शब्दांचा गट दिलेला असतो. त्यामध्ये साधारण समान अर्थाचे शब्द, विरुद्ध अर्थाचे शब्द, त्याचबरोबर समान गुणधर्म असणारे शब्द इत्यादी भाषिक कौशल्यांवर आधारित प्रश्न यामध्ये येतात. आपल्याला साधारण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्या शब्दांमध्ये जे ठराविक 3 शब्द जे आहेत ज्यांच्यामध्ये तंतोतंत साम्य असतं ते शोधून त्यात न बसणारा शब्द, विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसंग्रह या घटकावर आधारित प्रश्न प्रकार सोडवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे आपण आत्ता पाहिलं. यानंतर वळूयात प्रत्यक्ष उदाहरणांकडे. सराव संच 2.1 प्रश्न क्रमांक 1 ते 15 साठी सूचना. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी किंवा या 4ही शब्दांपैकी 3 शब्द जे असतील 3 शब्दांमध्ये साम्य आहे आणि चौथा शब्द मात्र त्यापेक्षा वेगळा आहे. तर तो वेगळा शब्द कोणता आहे तो आपल्याला याच्यामध्ये शोधायचा आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 1. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मे, दुसरा पर्याय जून, तिसरा पर्याय मार्च आणि चौथा पर्याय आहे ऑगस्ट. 4ही महिन्यांची नावं आहेत, इंग्रजी महिन्यांची. त्यापैकी जर थोडंसं आपण तर्क लावला तर हे लक्षात येईल की मे, मार्च आणि ऑगस्ट हे 3ही महिने जे आहेत हे 3ही महिने प्रत्येकी 31 दिवसांचे असतात. त्यामुळे फक्त जून महिना जो आहे हा जून महिना मात्र या ठिकाणी 30 दिवसांचा आहे. त्यामुळं हा याच्यामध्ये वेगळा ठरतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. आंबट, गोड, तिखट आणि कडू 4ही चवी आहेत. आता याच्यामध्ये वेगळा शब्द कसा ओळखायचा तर आपल्याला थोडक्यात लक्षात घ्यायला लागेल की आपल्या जिभेची जी रचना आहे त्या जिभेच्या रचनेमध्ये काय असतात तर त्या ठिकाणी सेन्सर्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, चवीचं ज्ञान होतं. त्यापैकी फक्त तिखट ही एक अशी चव आहे की तिचं जे ज्ञान आहे किंवा तिचे जे सेन्सर्स आहेत ते आपल्या जिभेच्या अग्रभागावर असतात किंवा जिभेच्या टोकावर असतात. त्यामुळं 4 या चवींपैकी सगळ्यात पटकन आपल्याला कुठल्या चव कळत असेल तर ती असते तिखट ही चव. त्यामुळं ह्या 4 पर्यायांपैकी वेगळा पर्याय जर कुठला असेल तर तो आहे तिखट, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 3. कबड्डी, बुद्धिबळ, खो खो आणि कुस्ती
चारही खेळांचे प्रकार आहेत, चारही खेळ आहेत. यापैकी वेगळा कोणता असेल पर्याय? तर कबड्डी, खो खो आणि कुस्ती हे तीनही खेळ जे आहेत ते काय आहेत? आउटडोअर गेम्स ज्यांना आपण म्हणतो, बाहेर मैदानावर खेळले जातात, मैदानी खेळ आहेत. आणि बुद्धिबळ हा खेळ मात्र काय आहे की तो आपण इनडोअर गेम्स याच्यामध्ये घेतो, तो मैदानावर खेळायचा खेळ नाही. त्यामुळं यामध्ये वेगळा पर्याय कुठला असेल तर तो आहे क्रमांक 2 बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 4 नांगर, शेतकरी, मोट आणि खुरपे. चारही शब्द शेतीशी संबंधित आहेत. वेगळा शब्द कुठला ओळखायचा असेल तर तो यामध्ये आपल्याला घ्यावा लागेल शेतकरी, पर्याय क्रमांक 2. कारण नांगर, मोट आणि खुरप ही अवजारं आहेत शेतीची आणि या ठिकाणी व्यक्ती, म्हणून पर्याय क्रमांक 2 शेतकरी. प्रश्न क्रमांक 5 आकाश, खग, अंबर आणि गगन. सोपा आहे प्रश्न. पैकी आकाश, अंबर आणि गगन हे तीनही समानार्थी शब्द आहेत आणि खग हा मात्र शब्द वेगळा आहे. खग या शब्दाचा अर्थ होतो पक्षी, म्हणून पर्याय क्रमांक 2 खग. प्रश्न क्रमांक 6 सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड आणि राजगड. चारही किल्ल्यांची नावं आहेत. वेगळा यातला जर पर्याय शोधायचा असेल तर लक्षात येईल आपल्या चारपैकी फक्त सिंधुदुर्ग जो आहे तो महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. त्यामुळं यातला वेगळा पर्याय असेल पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 7 कंपास, त्रिज्या, व्यास आणि जीवा. भूमितीतील वर्तुळ या घटकाशी संबंधित हे सगळे शब्द आहेत. त्यापैकी फक्त कंपास हा असा शब्द आहे, कंपासच्या सहाय्याने आपण वर्तुळ काढतो आणि बाकीचे तीन जे आहेत त्रिज्या, व्यास आणि जीवा हे वर्तुळाचे घटक येतात. त्यामुळे वेगळा पर्याय कुठला असेल? पर्याय क्रमांक 1 कंपास. प्रश्न क्रमांक 8 नाचणी, तूर, गहू आणि ज्वारी. धान्याची नावं आहेत. फक्त फरक हा आहे की नाचणी, गहू आणि ज्वारी हे सगळी तृणधान्य आहेत आणि तूर मात्र या ठिकाणी कडधान्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 दक्ष, कक्ष, पक्ष आणि साक्ष. यामध्ये वेगळा शब्द कुठला असेल? पर्याय क्रमांक 4 साक्ष. कशामुळे वेगळा असेल तो? तर या चारही शब्दांमध्ये फक्त पहिले 3 जे शब्द आहेत त्यामध्ये अक्षरांना कुठलंही काना, मात्रा, वेलांटी नाही. मात्र चौथ्या शब्दामध्ये साक्षमध्ये काय झालेलं आहे? सला आपण एक काना दिलेला आहे, म्हणून वेगळा शब्द साक्ष. प्रश्न क्रमांक 10 माघ, ज्येष्ठ, चैत्र, वसंत. या ठिकाणी माघ, ज्येष्ठ, चैत्र ही तीनही मराठी महिने आहेत आणि वसंत मात्र ऋतूचं नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वसंत. प्रश्न क्रमांक 11 तबला, ढोलकी, मृदंग आणि सितार. यामध्ये पहिले जे 3 शब्द आहेत तबला, ढोलकी आणि मृदंग हे 3 यांच्यामध्ये साम्य आहे. चौथा वेगळा काय आहे? सितार हे काय आहे? तंतुवाद्य आहे. त्यामुळे याच्यामध्ये वेगळं असेल पर्याय क्रमांक 4 सितार. प्रश्न क्रमांक 12 बुध, गुरु, युरेनस आणि चंद्र. भूगोलाशी संबंधित या ठिकाणी बुध, गुरु आणि युरेनस ही ग्रहांची नावं आहेत आपल्या सूर्यमालेमधल्या आणि चंद्र मात्र पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 चंद्र. प्रश्न क्रमांक 13 मेंदू, डोळे, यकृत आणि जठर. या ठिकाणी मेंदू, यकृत आणि जठर ही आपली अंतरेंद्रिय आहेत. अंतरेंद्रिय म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिय आणि ज्यांना आपण पाहू शकत नाही, पण डोळे मात्र दिसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 डोळे. प्रश्न क्रमांक 14 दिसणे, पाहणे, बसणे आणि बघणे. चारही क्रिया आहेत. त्यापैकी दिसणे, पाहणे आणि बघणे या एकसारख्या क्रिया आहेत डोळ्यांशी संबंधित आणि बसणे ही क्रिया त्यातली वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बसणे. शेवटचा प्रश्न क्रमांक 15 यामध्ये काही तारखा दिलेल्या आहेत आपल्याला. 30 मार्च 2002, 29 जून 2001,
27 जानेवारी 2004 आणि 29 फेब्रुवारी 2003. आता यामध्ये वेगळं आपल्याला ओळखायचं आहे. सगळ्या तारखा दिसत आहेत, साल पण दिलेलं आहे. फक्त फरक काय दिसतोय पहा, याच्यामध्ये ही चौथी जी तारीख आहे किंवा चौथा दिनांक जो आहे 29 फेब्रुवारी 2003 म्हटले. 29 फेब्रुवारी म्हणजेच लीप इयरमध्ये आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात लीप वर्षामध्ये. 29 फेब्रुवारी आहे याचा अर्थ लीप वर्ष असायला हवं होतं, परंतु 2003 हे जे वर्ष आहे हे लीप वर्ष नाही, त्यामुळे ही चुकीची तारीख या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 29 फेब्रुवारी 2003. वर्गीकरण या घटकामधील उपघटक शब्दसंग्रह यावर आधारित उदाहरणं आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स्ड लर्निंग या चॅनलला, कारण स्कॉलरली सोबत अभ्यास म्हणजे यश मिळेल हमखास.